तुम्हाला माहित आहे का? आपल्या महाराष्ट्रात 2000 वर्षांपूर्वीचं एक असं गाव आहे, ज्याची कहाणी तब्बल पहिल्या शतकापर्यंत पोहोचते. मी माझा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग रांजणगाव गणपती इथून सुरू करायचं ठरवलं होतं. म्हणून गावाबद्दल इतिहासातील माहिती शोधताना मला समजलं की या गावाचा इतिहास साधारणपणे 10व्या शतकापर्यंत जातो. हो, थेट 10व्या शतकातील लिखित नोंदी, शिलालेख किंवा ताम्रपट स्पष्टपणे उपलब्ध नाहीत. पण मंदिराची वास्तुशैली आणि स्तंभांवरून 9व्या ते 10व्या शतकातील बांधकाम असल्याचं मानलं जातं. पुढे पेशवाई काळात माधवराव पेशव्यांनी गाभारा आणि तळघर बांधलं, तर होळकर आणि शिंदे यांनी परिसरातील दगडी बांधकाम वाढवलं. पण थांबा, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे या गावाचा इतिहास आपल्याला थेट 2000 वर्ष मागे नेतो. 1974 साली या गावात पहिल्या शतकातील 1500 पेक्षा जास्त चांदीची नाणी सापडली. ASIच्या इंडियन आर्किओलॉजी 1900 या रिपोर्टनुसार डॉक्टर HD संकल्या आणि इतर पुरातत्व तज्ज्ञांनी उत्खनन करून ही नाणी बाहेर काढली आणि डॉक्टर शोभना गोखले यांनी या नाण्यांचा अभ्यास करून ही नाणी क्षत्रप राजांची असून सुमारे 2000 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं. आज ही नाणी काही प्रमाणात नाशिकच्या कॉइन म्युझियम सारख्या संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत, जिथे ती आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत शांतपणे उभी आहेत. आपल्या प्रदेशावर क्षत्रपांनी इसवी सन 35 ते 405 या काळात म्हणजे जवळजवळ 350 वर्ष राज्य केलं. यावरून समजतं की रांजणगावमध्ये पहिल्या शतकापासून मानवी वस्ती अस्तित्वात आहे.